निवडणूक म्हटलं की पैसे, बाटली, मटण आणि बरेच काही याशिवाय कोणत्याही निवडणुका शक्यच नाही. मग यात भावी पिढी घडविणारे शिक्षक तरी कसे मागे राहतील? शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक विभागाची निवडणूक चर्चेत आहे. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, आमदार किशोर दराडे यांच्यात मोठ्या प्रमाणावर कलगीतुरा बघायला मिळेल. असाच काहीसा प्रकार मनमाड आणि येवले समोर आला आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वसंध्येला समोर आला असून पोलीस आणि तहसील विभागाच्या पथकाने मनमाडच्या गणेशनगर भागात एका बंगल्यावर छापा मारून शिक्षक मतदारांना देण्यासाठी आणलेले पैशाचे 45 पाकिटं जप्त केली आहे. या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून एका पाकिटात 5,000 असलेले 45 पाकिट सोबत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे प्रचाराचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी SS गुळवे यांनी लोकशास्त्राविषयी बोलताना दिली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, महायुतीचे उमेदवार किशोर दराडे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यात तिरंगी लढत होत असून पैठणी सफारीचा कापड, सोन्याची नथ, 5,000चे पाकिट असा इतर प्रलोभन देणाऱ्या वस्तूंचे आमिष दाखवून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याच अनुषंगाने शनिवारी व रविवारी तिन्ही उमेदवारांकडून ओल्या पार्टीचे आयोजन देखील करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणावर दारू व मटणावर गुरुजीतर्फे का मारण्यात आला आणि उद्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मनमाड व येवला येथे मतदारसंघ वाटण्यासाठी पैशाचे पाकिटं आणण्यात आली होती. मनमाड पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाई गुप्त माहितीच्या आधारे मनमाड शहरातील गणेशनगर एका भागात एका बंगल्यावर धाड टाकण्यात आली. या ठिकाणी 5,000 रुपयांची सुमारे 45 पाकिटं जप्त करण्यात आले असून या ठिकाणाहून संजीवनी कॉलेज येथील रेवनाथ माधव राजपूत, जयेश वसंतराव थोरात या 2 संशोधन देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मंडळ अधिकारी SM गुळवे यांनी दिली आहे. मनमाड पाठोपाठ येवल्यातही कारवाई. पैसे वाटणाऱ्या संजीवनी कॉलेजच्या 2 जणांना अटक करण्यात आली. यानंतर मनमाड पाठोपाठ येवल्यातही अशीच कारवाई करण्यात आली असून ही शिक्षक मतदारसंघांना पैसे वाटप करण्याच्या संशयावरून 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी मनमाड प्रतिनिधी अनिल धामणे.